तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर बघा, लाडकी बहीण अतिशय महत्त्वपूर्ण नवीन अपडेट समोर आलेली आहे. तर बघा, जी काही अपडेट आलेली ती लाडक्या बहिणीचे जे काही पैसे आहेत तर तुम्हाला आता सध्या 1500 रुपये प्रति महिन्याला या ठिकाणी दिला जात आहे. तर 1500 वरनं तो 2100 रुपये कधी तुम्हाला हप्ता भेटल, म्हणजे जो वाढून हप्ता तुम्हाला मिळणार या ठिकाणी आश्वासन देण्यात आलेलं होतं, तर तो तुम्हाला कधीपासून भेटणार आहे त्या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट मी तुम्हाला देणार आहे. आणि सोबतच राहिलेल्या माता बहिणींना या ठिकाणी दिवाळी संपलेली आता आणि दिवाळीचं जे काही गिफ्ट व बोनस आहे व एकत्रित 2 महिन्याचे किंवा 3 महिन्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये आजपासून किती वाजेपासून जमा होणार आहेत आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यात तुमचं नाव यादीमध्ये जर असेल तरच तुम्हाला ते पैसे मिळतील, अन्यथा पैसे मिळणार नाहीत. तर यादीमध्ये नाव चेक करायचं आहे. तर जिल्ह्यांचं या ठिकाणी नाव आलेलं आहे आणि तुम्हाला कुठल्या कुठल्या बँकेमध्ये ते पैसे येतील. आणि जर महत्त्वाचं या बँकांव्यतिरिक्त तुमचं दुसऱ्या बँकमध्ये खातं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्व काही तुम्हाला डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आत मी अपडेट देणार आहे. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आता बघा, महत्त्वाचं म्हणजे सगळ्या बहिणी नेहमी विचारत असतात की सर दिवाळीचं काय झालं, दिवाळीचं बोनस, दिवाळीचे पैसे आणि दिवाळीचं गिफ्ट. आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे 1500 रुपयाचे जे काही तुम्हाला आता या ठिकाणी महिन्याला दिले जात आहे तर त्याचे 2100 कधी होणार आहेत त्या संदर्भातसुद्धा अपडेट मी तुम्हाला आता देतो. अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की तुमचं जे काही बँक अकाउंट आहे तर बँक अकाउंट तुमचं आधार कार्ड, म्हणजे जो काही तुमचं आधार कार्ड आहे तर ते तुमचं बँक खात्याशी लिंक पाहिजेत. त्याला आपण काय म्हणतो KYC. ती फक्त KYC आहे. आणि त्याच्यानंतर आता आपले जे काही लाडके सरकार आहेत तर त्यांनी आपल्यासाठी एक नवीन या ठिकाणी रजिस्ट्रेशन घेऊन आलेले नोंदणी. तर ती नोंदणी आहे, तिचं नाव आहे eKYC. KYC आणि eKYCमध्ये फरक एवढा आहे की तुम्हाला मी आता सांगतो. KYC म्हणजे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणं आणि त्याच्यासोबत मोबाईल नंबरसुद्धा. eKYC जी काही आहे तर ती आतापासून लागू करण्यात आलेली आहे, ती वेगळी प्रोसेस आहे. तुमचं रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे आधार कार्ड एक तर तुमचे वडिलांच्या नावाने किंवा तुमच्या हस्बंडच्या नावाने तुम्ही करू शकतात. आणि त्याचा फायदा तुम्हाला असा आहे की तुमच्या बँक खात्यामध्ये जे काही पैसे येतील ते तातडीने आणि लवकर व या ठिकाणी योजनेला गती मिळेल याच्यासाठी ते सुरू करण्यात आलेलं आहे. आणि ज्या बहिणींनी या ठिकाणी शासनाची फसवणूक केलेली आहे, म्हणजे त्यांनी गव्हर्नमेंटचे जर रूल तोडलेले असतील आणि त्यांनी जर फॉर्म भरलेला असेल तर अशा बहिणींचे फॉर्म इथून रद्द पण केले जाणार आहे. आणि याच्यासाठी मुदत आहे 2 महिने. ऑलरेडी आता जवळपास 1च महिना शिल्लक राहिलेला आहे. जवळपास 1 महिन्यांवरती 10 दिवस ते असतील. तर तुम्हाला लवकर आणि रात्री ते करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता eKYC प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता 2 महिन्यांचे एकत्रित पैसे बघा, तुम्हाला पैसे आलेले आहेत बहिणींना 1500 रुपये आणि ते आले जवळपास तुम्हाला 10 ते 12 तारखेच्या दरम्यान याच महिन्याच्या. आणि ते पैसे तुम्हाला मिळालेले आहेत. तर आता 2 महिन्यांचे एकत्रित पैसे तुम्हाला कधी मिळतील ते मी तुम्हाला सांगतो. त्याच्या अगोदर तुमचं खातं कुठल्या बँकमध्ये ते तुम्हाला सांगायचं आहे. आता बघा, जी काही HDFC बँक आहे, HDFC बँक, त्याच्यानंतर HDFC बँक, त्याच्यानंतर येस बँक, IDBI बँक, IDFC बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक, पंजाब नॅशनल बँक, ॲक्सिस बँक. तर या ज्या काही बँक आहेत या बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर याच्यामध्ये लवकरात लवकर पैसे पाठवले जातील. आणि महत्त्वाचं म्हणजे ते पाठवले की या बँकांमध्ये अगोदर येतात. त्याच्यानंतर जे काही प्रायव्हेट बँक असतात, काही पतसंस्था असतात, त्याच्यामध्ये जर तुमचं खातं असेल तर त्या ठिकाणी पैसे यायला वेळ लागत असतो. या नॅशनलाइज बँक आहेत म्हणून याच्यामध्ये लवकरात लवकर या ठिकाणी पैसे येतात. तर पैसे जे काही आहे तर ते कधी येणार आहेत, 2 ते 3 महिन्यांचे एकत्रित. आता बघा, 2 महिन्यांचे पैसे 3000 रुपये असतात आणि 3 महिन्यांचे 4500 रुपये. ठीक आहे, आता भरपूर बहिणींचा जून महिन्यापासूनचा हप्ता आलेला नाही आहे, त्यांचे 3 महिन्यांचे पैसे आलेले नाही आहे आणि या महिन्यामध्ये त्यांना 1500 रुपये देण्यात आले. मग त्यांचे मागच्या 3 महिन्याचे जे काही पैसे आहेत तर ते त्यांना येणार नाही आहेत. तर हे जे काही 3 महिन्याचे 4500 रुपये आहेत ते त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही आहे. तुमचा फॉर्म काही कारणास्तव रद्द करण्यात आलेला होता, परंतु तो वापस या ठिकाणी अप्रूव्हल करून पात्र करण्यात आला. आणि आता तुम्हाला या महिन्यापासून इथं रेग्युलरली तुम्हाला आता इथून पुढचे जोपर्यंत योजना सुरू राहील तोपर्यंत पैसे मिळतील. राहिलेल्या 3 महिन्यांचे पैसे मिळणार नाही आहेत. त्याच्यामुळं पण
4500 जवळपास 4500 रुपये तुमचे या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही आहेत. आता राहिला प्रश्न 2 महिन्यांचे एकत्रित पैसे 3000 रुपये. तर अगोदर तुम्हाला 1500 रुपये देण्यात आलेले आहेत. दिवाळी निमित्तानं जी काही माहिती समोर आलेली होती की बहिणींची दिवाळी व भाऊबीज या ठिकाणी गोड करण्यासाठी शासनाने ते पैसे पाठवलेले होते 1500 रुपये. परंतु अजूनसुद्धा 3000 रुपये येण्यासंदर्भात कुठलीही अपडेट नाही आहे. परंतु आता महत्त्वाचं म्हणजे एक अपडेट अशी समोर आलेली आहे की तुमच्या बँक खात्यामध्ये आता 1500 रुपये जमा होणार आहेत आणि 1500 प्लस 1500 असे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. त्या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेली आहेत. काही बहिणींना या ठिकाणी 1500 आलेले आहे, काही बहिणींना 3000 रुपये आलेले आहेत. तर बाकीच्या ज्यांना बाकी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये जवळपास या ठिकाणी आजपासून पैसे सकाळपासून यायला सुरुवात झालेली आहे. बाकीच्या बहिणींना 1500 आले, काही बहिणींना 3000 रुपये आलेले आहेत. एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तर बघा, काही बहिणींना पुढच्या महिन्यातसुद्धा येतील, काहींना आतापासूनच सुरुवात झालेली आहे. आणि राहिलं दिवाळीचं व भाऊबीजचं गिफ्ट व बोनस, त्या संदर्भात एकच अपडेट आहे की लाडक्या बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला एकत्रित 2 महिन्यांचा दिला जाणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तेच तुमच्यासाठी लाडक्या बहीण योजनेचं दिवाळी व भाऊबीजचं गिफ्ट असणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे 1500 रुपयाचं जे काही 2100 रुपये आहे तर तुम्हाला 2 महिन्यांचे जवळपास 4200 रुपये तर मिळणार नाही आहे, कारण अजून 1500 रुपये जी काही अमाऊंट आहे तर ती वाढवण्यात आलेली नाही आहे. तर फक्त घोषणा करण्यात आलेली होती, त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली नाही आहे, निर्णय पण झालेला नाही आहे. जर निर्णय झाला तशी मी अपडेट तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याच्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे, आधार लिंकिंग बाकी असेल तर आधार लिंकिंग करून घ्या. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही बँकचं जरी काम बाकी असेल ते पूर्णपणे करून घ्या. तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहे काय कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला किती हप्ते आले. काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकतात. या ठिकाणी 95 29 20 75 96 याच्यावरती तुम्हाला संपर्क करायचा आहे. तुम्हाला संपूर्ण तुमच्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन केलं जाणार आहे. ठीक आहे, एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तर तुम्हाला पैसे येतील, ज्यांना आलेले नाही आहे त्यांना या ठिकाणी पैसे येतील आणि आज सकाळपासूनच पैसे यायला सुरुवात झालेली आहे. काहींना 1500, काहींना 3000 रुपये. तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहे काय कमेंटमध्ये सांगा. आणि असं नाही आहे की पैसे फक्त 10 आणि 5 जिल्ह्यांमध्ये येतील किंवा 10 आणि 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वरून पाठवले तर ते प्रत्येक जिल्ह्यांमध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावात पैसे ते येणार आहेत. त्याच्यामुळं काळजी करू नका. तुम्ही कुठल्या जिल्ह्यात पण असू द्या. सगळं काही लक्षात आलं असेल. बँकेचे नाव पण सांगितले, पैसे किती येतील, काय येतील, कोणाला येतील, सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. समोरच्या सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.